पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। नमस्कार, मी दीपक मांडवकर. आपण पाहतात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। मंडळी, खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर गावापासून मुंबईमध्ये लोक येतात आणि मुंबईमध्ये येऊन वास्तव्य निर्माण करून प्रत्येकाच्या कुटुंबासाठी एक वारसा बनतात आणि असाच वारसा म्हणजे या ठिकाणी आहे श्री सुकादेवी दर्शन मंडळ आगवे। या आगवेच्या माध्यमातून या ठिकाणी मुंबईमध्ये आलेले वास्तव्यास जे ग्रामस्थ आहेत त्या ग्रामस्थांनी एकोप्याने या ठिकाणी एक एकोपा निर्माण केला आणि एकोप्याच्या निर्माण करून या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थी गुणगौरव सोहळा असू दे किंवा प्रत्येकाचा कार्य सुखदुःखामध्ये असू दे या ठिकाणी सहभाग घेतला आणि असाच आजचा हा कार्यक्रम आहे। आपण जाणून घेऊया थेट कार्यक्रमाच्या रूपरेषा। साहेब, प्रथमतः आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो। नमस्कार। अशा पद्धतीनं तुमच्या कार्यक्रमाचा रूपरेषा। नमस्कार। श्री सुकादेवी दर्शन मंडळ आगवे मोरेवाडी मुंबई मंडळ हे 1987ला मंडळ स्थापन झालं आणि स्थापन व्हायचं उद्दिष्ट एकच होतं की आपली वाडी, आपला समाज, आपला गाव हे एकत्र कसे येतील ह्या उद्देशाने जी संकल्पना केली होती हे स्वर्गीय विश्राम लिमरे, स्वर्गीय कृष्णा बेंद्रे आणि स्वर्गीय शंकर मोरे आणि ह्यांच्या सान्निध्यातून एक संकल्पना निर्माण झाली आणि असती जेव्हा ते 1982ला जेव्हा मीर संप झाला आणि त्याच्यानंतर जे काही विखुरलेलं होतं, काही लोक गावी गेले, काही लोक या ठिकाणी होते आणि ह्या लोकांनी एक निर्णय घेतला की येणारी पिढी, येणारे जनरेशन हे आपलं एकत्र यावं आणि याच्यासाठी त्यांनी संकल्प करून त्यावेळी ना कुठलं संपर्काचं साधन होतं, म्हणजे कम्युनिकेशन काही नसतानासुद्धा प्रत्येकाच्या घराघरामध्ये जाऊन त्यांना समजावून आणि हे मंडळ 1987 गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर हे मंडळ स्थापन झालं आणि त्याच्यानंतर ज्या काही सगळ्या म्हणजे सुखापेक्षा दुःखामध्ये आणि दुःखापेक्षा सुखामध्ये आज मंडळाचं परिवर्तन झालं आणि परिवर्तन करताना जसे आता हे आपला हे मोठा समुदाय आहे हा फक्त एका वाडीचा आहे आणि माझ्या मते अजून 50% तर एवढी लोकं आली नसतील, तर ह्या आज आपल्या एका वाडीचा हा इतिहास आहे। हे आमचं एक असं उद्दिष्ट आहे की हे मंडळ फक्त वाडीमध्ये गावामध्ये न राहताना पंचकृषीमध्ये ऑलरेडी आता आहेत, तर आमचं एक टार्गेट आहे, आमची संकल्पना आहे की लांजा तालुक्यामध्ये श्री सुकादेवी दर्शन मंडळ मुंबई ह्या माध्यम हे मंडळ आज सर्व कसं तालुक्यामध्ये पब्लिसिटी होईल, त्याचं नावनंबित कसं होईल, जिल्ह्यामध्ये कसं येईल, हेच आमचं उद्दिष्ट आहे। आजच्या कार्यक्रमाचे काय आजच्या कार्यक्रमाच्या रुपयाच्या आता आपलं स्नेहसंमेलन, वार्षिक स्नेहसंमेलन, त्याच्यानंतर महिलांसाठी हळदी कुंकू आणि लहान मुलांचा जे आज उत्तीर्ण होतात पहिली दुसरी जे काय ते ग्रॅज्युएशनपर्यंत या अदर डिग्री ह्याच्यामध्ये जे काही उत्तीर्ण झाले त्यांचा आम्ही गुणगौरव करतो। सर, एक आपल्या तरुण मंडळीला तुम्ही काय संदेश द्याल? तरुण मंडळीला एक योग्य दिशा, आज कसं आहे की तरुण मंडळीला योग्य दिशा देणारं व्यासपीठ नाही आहे आणि ते व्यासपीठ आम्ही इथे उपलब्ध करून देतो। या ठिकाणी आपण जाणून घेतलेलं आहे की सरांच्या माध्यमातून केवळ या मंडळासाठी सुखदुःखामध्ये हे मंडळ या ठिकाणी स्थापन झालं आणि सुखदुःख स्थापन करत असताना या ठिकाणी असलेल्या लोकांच्या ग्रामस्थ जी मंडळी या ठिकाणी आलेली आहे त्यांच्यासाठी एक आधारस्तंभसुद्धा ह्या मंडळाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो आहे। यांच्या मंडळाच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रमसुद्धा राबवले जातात। शैक्षणिक, कला, क्रीडा याच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वात मोठा हात या मंडळाचा सुद्धा या ठिकाणी मांडला जातो आहे। बहुसंख्येने लोकंसुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। महिला मंडळाचा या ठिकाणी हळदी कुंकू कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन केलेलं आहे आणि बऱ्यापैकी एक गावामध्ये लांजा तालुक्यामध्ये एक आदर्श ठरणारं हे आपलं जे सुकादेवी ग्रामस्थ मंडळ आहे हे आदर्श ठरल्यासारखंच लोकांना या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। कॅमेरामॅन तुषारसह दीपक मांडवकर, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, मुंबई।